The great happiness. Buddham saranam gacchami. Kicho manusa patilabho kicham macchana jivitam किच्छं सद्धम्म सवनं किच्छो बुद्धानं उपादो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज वर्षावास पर्वातील या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या मुंबई नगरीतील जेतवन सामाजिक प्रतिष्ठान व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती प्रतीक्षानगर सायन येथे धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तेव्हा या कार्यक्रमाचे सर्वच आयोजक संयोजक या कार्यक्रमाला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ज्यांनी म्हणून वर्गणी स्वरूपामध्ये दान पुण्य केला आहे, सहकार्य केला आहे, मदत केली आहे, त्या सर्वांच्या प्रती तद्वतच तुम्हा सर्वांच्या प्रती दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी संपूर्ण मानवजातीच्या हितसुखाकरिता सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हितसुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बघा, या सायनमध्ये प्रतीक्षानगरमध्ये बऱ्याच दिवसांपासून धम्मदेसनेची प्रतीक्षा होती आणि ती आज पूर्ण होत आहे। आमच्या भोजनेताई वारंवार आमच्याशी संपर्क साधत होत्या आणि भंतेजी आमच्याकडे आपण यावे, धम्मदेसना देऊन आम्हास उपकृत करावे अशी त्यांची मनीषा होती। आपल्या सर्वांच्या वतीने त्या आमच्याशी संपर्क साधत होत्या। खरं तर इथले सर्वच जण काही तुम्ही आमचे परिचित नाहीत, परंतु या आपल्या सायन विभागातील आमच्या समन्वय समितीचे सन्माननीय पदाधिकारी असलेले बबनभाई राजापकर असतील, सदानंद मोहिते असतील, सीतारामजी पवार आहेत किंवा अजून काही लोक तुम्ही परिचित आहात। आपल्या माटुंग्यावरून आमच्या कदमताई पण इथे आलेल्या आहेत आणि बाहेरूनही तुम्ही आलेले आहात। तुमचं काय नाव? तुम्ही सांताक्रूजहून कांबळे गुरुजी, अजून कोण कोण भरपूर ठिकाणावरून आलेत। मी परवाला 2-3 दिवस मुंबईमध्ये होतो, तेव्हा कुठून लोक येत होते। त्या भांडुपला होतो तेव्हा पण कुठून लोक आले। त्यानंतर मला वाटतं खारदांड्याला होता प्रोग्राम आमचा, तिथेही बऱ्याच लांबून लोक आले। त्यानंतर अंबरनाथ, बदलापूर आणि कामोठे अनेक ठिकाणची लोक आली। आम्हाला याचा हर्ष होतो आहे
की जरी प्रत्यक्ष भंतेजी कुठलेही भिक्षू किंवा प्रबोधनकार प्रत्येक घराघरात जरी पोहोचत नाही आहेत प्रत्यक्ष फिजिकली, पण ह्याच्याद्वारे हे जे बाबासाहेबांनी आपल्याला याची पात्रता निर्माण करून दिली, ह्याच्याद्वारे ह्याच्यामध्ये जे यूट्यूब आहे आणि त्या यूट्यूबवरती खरं तर कोरोनाचा पिरियड होता आणि त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये मला वाटतं आमचं चॅनल तर मागच्याच वर्षीचं काढलेलं आहे आणि तब्बल आता जर तुम्ही पाहाल तर किती 44,000 सबस्क्रायबर झाले बघा एका वर्षामध्ये. म्हणजे एक व्हिडिओ जर आपण अपलोड केला तर तो 44,000 लोकांना जातो ॲट ए टाईम. आणि तुम्ही व्ह्यूवर्स जर पाहाल तुम्ही, म्हणजे हे यासाठी सांगतो मी की या माध्यमातून बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होतो आहे. 70 ते 75 लाख व्ह्यूज आहेत बघा आपल्या चॅनलला. आणि विशेषतः त्याची दुसरी अशी की केवळ बौद्ध म्हणून घेणारेच लोक प्रवचन धम्मदेशन ऐकतात असं नव्हे, तर इतर समाजाचे म्हणजे बौद्ध तर लोकसुद्धा प्रवचनं ऐकतात. त्यांच्यामध्ये गोडी निर्माण झाली बघा. ही उपलब्धी आहे सोशल मीडियाची आणि विशेषतः यूट्यूबची. म्हणून मी अनेक कार्यक्रमांमध्ये आपली काय ओळख नाही, परिचय नाही यूट्यूबच्या मालकाबरोबर, पण मी मंगल मैत्री करताना त्यांनाही इन्क्लूड करतो आणि त्यांच्या प्रति मंगल मैत्री करतो. कारण त्यांच्या प्रति मंगल मैत्री केली पाहिजे ना. कारण बघा ना, आपले काही चॅनल नाहीत असे टी व्हीवरती. तुमच्या घरात टी व्ही असतील तर बटन दबलं की कोणतंही चॅनल लागते दुसऱ्या ठिकाणचं, पण आपले चॅनल जास्त नाही आहेत ना. पण यूट्यूबमुळे मात्र आता ज्यांच्याकडे यूट्यूब आहे त्या प्रत्येकाकडे आपलं चॅनल जाते, आपला व्हिडिओ जाते आणि त्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार होतो आहे. तुम्ही तिथे जे आलात लांबून लांबून कुठून कांदिवलीहून आले, आमचे बोबडे परिवार भरपूर ठिकाणावरून तुम्ही इथे आलात, तर हा यूट्यूबचा नतीजा आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो आहे की आजच्या काळामध्ये या सोशल मीडियाचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे आपल्या लोकांनी. म्हणजे त्यासाठी म्हणून मी सांगतो. तर बघा आज 14 ऑक्टोबर आहे तसं पाहिलं तर, नाही का. आणि बाबासाहेबांनी तर विजयादशमीचाच संदर्भ पाहिला होता. हा पण एक मुद्दा मी थोडासा क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. आज स्टेटसवरती मी बघितला, आता स्टेटस तर पाहायला वेळ भेटत नाही आपल्याला, पण दुपारी एका ठिकाणी भंतेजी म्हणाले आमचे एक भंतेजी, आता मी पाहतोय तर बऱ्याच ठिकाणी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा अशा प्रकारचं स्टेटस आहे बऱ्याच ठिकाणी. तर नेमकं आजच्या दिवसाला काय म्हणायचं, नाही का. हा एक विषय आहे, प्रश्न आहे की ना. तुमच्या मनात कधी उद्भवला असेल हा प्रश्न की माहिती नाही मला, तर हा प्रश्न आहे बघा. ह्याच्यावर तर पण प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण प्रथमतः मी आपणास सांगेन की आपलं हे जेतवन विहार आहे ना, जेतवन विहार जे आहे या जगताला जेतवन विहाराने भगवान बुद्धाच्या माध्यमातून खूप मोठं असं काही दिलेलं आहे. आपले भगवान सर्वात जास्त काळ जर कुठे थांबले, त्यांचे 45-46 वर्षावास झाले बघा आपल्या भगवंताचे. त्यातून 25 वर्ष तब्बल म्हणजे 25 वर्षावास. जरी लोक बोलताना म्हणतात की भगवान एका ठिकाणी थांबले नाही, तर कोणतंही बोलणं पूर्ण असं जे काही मोघम बोलणं असते ते पूर्ण सत्य नसते. तुम्ही बौद्ध इतिहास वाचाल, धम्मग्रंथांचा अभ्यास कराल तर तुमच्या निदर्शनास गोष्ट येईल की भगवान बुद्धांनी 45-46 वर्षावासांपैकी 25 वर्षावास एकट्या श्रावस्ती नगरामध्ये घालविली बघा. त्या श्रावस्तीची लोकसंख्या त्या काळी 7 कोटी होती. पैकी 5 कोटी लोक भगवंताला शरण आले. राजा प्रसेनजीत असेल, नाही का, किंवा अंगुलीमाल असेल, असे अनेक कॅरेक्टर आहेत की ज्या जेतवन विहारात किंवा पूर्वाराम नावाच्या विहारात भगवंताला शरण आल्यामुळे त्यांच्यामध्ये परिवर्तन घडून आलं बघा. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिल्यावर भगवान बुद्ध या गाथेत काय म्हणतात माहिती आहे. मी प्रारंभी जी गाथा म्हणालो धम्मपदातील गाथा आहे. धम्मपद म्हणजे बुद्धवचन आहे. धम्मपद आहे ना, ते बुद्धवचन आहे. आम्ही तुम्ही प्रवचन ऐकत असाल तर प्रारंभी एक गाथा म्हणत असतो, कुठली तरी भगवंताचं ते वचन असते आणि त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो आमच्या अल्पबुद्धीच्या द्वारे. तर या गाथेमध्ये भगवान काय म्हणाले, किच्छो मनुष्य पटी लाभ. काय म्हणतात भगवान, किच्छो मनुष्य पटी लाभो. मनुष्य जन्म प्राप्त होणे हे कठीण आहे म्हणाले. किच्छो म्हणजे कठीण, भगवंताचे शब्द आहे. भगवान काय म्हणतात,
मनुष्य जन्म प्राप्त होणे कठीण आहे. आता याचा अर्थ तुम्ही काय काढता माहिती नाही, पण आम्ही अभ्यास करतो म्हणून आमच्या लक्षात येते, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, ब्रह्मांड म्हणजे काय तर जेवढे ग्रह आहेत त्या सगळ्यांचा मिळून ब्रह्मांड म्हटलं आहे त्याला. तर त्या ब्रह्मांडामध्ये 31 भूमी आहेत. किती? आपण कोणत्या भूमीमध्ये आहोत? मनुष्य भूमीमध्ये. कोणत्या? मनुष्य भूमीमध्ये. त्या आपल्या बुद्ध गुण सांगत असताना मी त्या भूमीवरती सांगितलं, 31 भूमीवरती थोडक्यात सांगितलं आहे बघा. जसं देवता शब्द येतो बघा, तर देवता भूमी पण आहे. पण आता तुम्ही म्हणाल की इथं दाखवा, आता एलियन दाखवता येते का तुम्ही? दाखवता येते का एलियन? माणूस एवढा ज्ञानी नाही आहे की त्याला सगळ्याच गोष्टी कळते. आता तुम्हाला या प्रतीक्षानगरचं नॉलेज आहे, कुठून कुठं गल्ली गेलेली आहे, कुठून कोणता रस्ता आहे, कुठून कोणती वस्ती आहे, कुठं बुद्ध विहार आहे, त्याचं काय काय आहे ते. पण तुम्हाला जर सांगितलं थायलंडमध्ये एक रॉयल टेम्पल आहे, तुम्ही थायलंडला समजा कधी गेला नाहीत, पण थायलंडमध्ये तुम्हाला जर सांगितलं की रॉयल टेम्पल आहे एक, त्या रॉयल टेम्पलमध्ये सध्या काय परिस्थिती असेल सांगता येते का आपल्याला? त्या रॉयल टेम्पलच्या आजूबाजूला काय सांगता येते का तुम्हाला? नाही सांगता येत. तर म्हणून भगवान बुद्ध म्हणाले मनुष्याची जी बुद्धी आहे तर ती लिमिटेड आहे. काही मनुष्याची सगळ्याच क्षेत्राचं आपल्याला नॉलेज नसते. म्हणून 31 भूमीचं नॉलेज आपल्याला नाही आहे, प्रत्येकाला नाही आहे. का तर आपल्या बुद्धीचे स्तर जो आहे तो उच्च नाही आहे ना. जसं बुद्धाच्या बुद्धीचा स्तर आपल्याला माहिती आहे का? माहिती आहे का तुम्हाला? भगवान बुद्धामध्ये रिद्धिसिद्धी प्राप्त होती. एका ठिकाणात थांबून, म्हणजे इथे बसलेत भगवान ना, म्हणजे थोडंसं तुम्हाला त्याचा एक पुसटशी कल्पना देतो फक्त, त्याच्यात पडू नये म्हणाले भगवान बुद्ध सर्वसामान्यांनी, नाही तर लोक मग इकडे तिकडे हे जे चालले की नाही तिकडे भटकतात. काय सांगायचं हे पण सांगितलं आणि काय नाही सांगायचं ते पण सांगितलं भगवान तुमच्या माहितीसाठीचं. धम्म जरी महान आहे सगळ्यांसाठीच आहे, पण काही गोष्टी भिक्षूंना सांगितलं की सर्वसामान्यांना सांगू नका. भगवंताच्या धम्माला स्वाखातो का म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? वंदना म्हणता ना तुम्ही, म्हणता का नाही? स्वाखातो भगवता धम्मो, म्हणजे समोरच्यांची मानसिकता ओळखून त्याला जे हवं आहे तेच द्या म्हणाले भगवान. आपल्याकडे जशी म्हण आहे ना, काखातलं काढलाय आणि बाजारात मांडलाय, तर तसं नाही करायचं म्हणाले भगवान. ज्याला ध्यानाचा गंधही नाही आणि इथे ध्यान शिकवत बसलो, समजेल का समोरच्याला? समजेल का? काही समजणार नाही. ज्या विषयाचं ज्ञान नाही आहे तर ते समजणार नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले शिकवत असताना समोरच्यांना काय समजेल हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि तेच तुम्ही त्यांना दिलं पाहिजे. बघा तुम्ही, पटाचारा जेव्हा भगवंताकडे आली, तिचा नवरा गेला, तिची मुलगा दोन्ही मुलं गेले, आई वडील गेले, तेव्हा भगवान बुद्ध तिला असे म्हणाले नाही काही हरकत नाही, जाऊ दे, गेले तर काय फरक पडत नाही आणि बस तू इकडे. सांगितलं मी. किसा गौतमीचा एकुलता एक मुलगा गेला ना, बऱ्याच दिवसानंतर संतती झाली नव्हती तिला, तेव्हा भगवान तिला असे म्हणाले नाही गेला मुलगा असा संपला विषय. भगवंतानं आपलं बुद्धी कौशल्य वापरून तिला म्हटले भगवान की किसा गौतमीला की जा नगरामध्ये मुठभर मोहरी घेऊन ये, आणि अशा घरून मुठभर मोहरी घेऊन ये की ज्या घरचं कधी कोणी गेलेलं नाही. भगवंताचं कौशल्य बघा कसं होतं, शिकवण्यासाठीचं, समजवण्यासाठीचं. ही गोष्ट सहज सोपी आहे बघा आपल्याला समजण्यासाठी, पण त्या किसा गौतमीला म्हणाले भगवान की अशा घरून मोहरी घेऊन ये की ज्या घरचं कधी कोणी गेलं नाही. आहे का आज तरी असं एखादं घर की ज्या घरचं कधी कोणी गेलेलं नाही आहे का? किसा गौतमीला भगवंतानं लगेच समजावून सांगितलं की दुनियेची रीत अशीच आहे, एकही घर असं नाही आहे की ज्या घरचं कधी कोणी मृत्युमुखी पडलेलं नाही आहे. असं एकही आजही घर नाही, कालही नव्हतं, उद्याही नसेल की ज्या घरचं कधी कोणी आजारी पडलं नाही आहे. असं एकही घर नाही आहे की ज्या घरी कोणी टेन्शनमध्ये नाही आहे का? आहे का? पहा तुमचे चेहरे आता मी पाहतोय, तुम्ही तरी माझ्याकडेच पाहता. आता मी तुमच्याकडे पाहत पाहत बोलतोय, तर सगळेच प्रसन्न आहेत का? सगळेच खुश आहेत का? नाही. आता कोणी कोणतं गाठोडं घेऊन आले तर सही ते, पण आपलं गाठोडं घेऊन जाऊन बसते ना माणूस कुठे पण. गाठोडं समजते ना तुम्ही, आपले प्रवचन ऐकता ना. टेन्शनचं गाठोडं असते ना. आता दिवसभर समजा तुम्ही कुठून जिथून आलात
तर सकाळपासून गाठोडं तयार गाठोडं तयार करत इथं येऊन बसलात तुम्ही कार्यक्रमात. चला भंतेजी तर येत आहेत. लोकल ट्रेनमध्ये काही घडलं असेल तर ते गाठोड्यात ठेवलं आहे तुम्ही. ऑफिसमध्ये कार्यालयात तुमच्या काही घडलं असेल ते गाठोड्यात ठेवलं आहे तुम्ही. घरी काही घडलं असेल तर ते गाठोड्यात ठेवलं आहे तुम्ही. आणि त्याच्यानुसार आपला मूड तयार होते मग, बरोबर की नाही. तर म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की प्रत्येकच गोष्ट प्रत्येकाला समजत नाही. प्रत्येकाचं ज्ञान हे वेगवेगळं आहे. त्या ज्ञानाची लेवल वेगवेगळी आहे. शिक्षकी ज्ञान वेगळं, पुस्तकी ज्ञान वेगळं, संसारातील ज्ञान वेगळं. माहिती आहे तुम्हाला, प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान वेगवेगळं आहे. मनुष्य एखाद्या 2 क्षेत्रात, 3 क्षेत्रात, 4 क्षेत्रात परिपूर्ण असू शकतो एखादा. पण याचा अर्थ असा नाही की डॉक्टर MBBS आहे आणि MD झाला आहे आणि त्याच्या हातात मिलिटरीची बंदूक दिली आणि त्याला सांगितले बॉर्डरवर तुम्ही फार शिकले सवरलेले आहे, MD झालेले आहे तुमची, MBBS झालेलं आहे तुम्ही, चांगल्या KEM हॉस्पिटलला केलं आहे तुम्ही आणि जरा बघ घ्या ही बंदूक, आता मला कंटाळा आला आहे आणि रक्षण करा. करते काय MD झालेला डॉक्टर? करू शकेल काय? करू शकेल? नाही करू शकत. मिलिटरी मॅन सगळ्या परीक्षांमध्ये पास झाला आहे, तो त्याला बंदूक चालवता येते, बरोबर निशाणा साधता येते आणि त्याला सांगितलंय तुम्ही फारच ताकदवान आहे, एकदम तुम्ही सुदृढ आहे, तुम्ही बलवान आहे आणि जरा तुम्ही एक काम करा, ते स्टेटस्कोप घ्या गळ्यामध्ये घालून आणि जरा पेशंटला तपासा आणि इंजेक्शन वगैरे द्या. देऊ शकते का? ज्याचं त्याचं ज्ञान वेगवेगळं आहे. म्हणून मी नेहमी हसता हसता थोडंसं बोलतो की लोक म्हणतात भांडणात की मला लय समजते, की मी लय हुशार आहे. पण मी सांगतो काही ढेकळाचं ज्ञान नसते आपल्याला. असते का? हे डोळे बंद करू शकत नाही आपण जास्त वेळ. या कानानं काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायचं याचं ज्ञान नसते आपल्याला. ह्या डोळ्यानं काय पाहायचं आणि काय नाही पाहायचं याचं ज्ञान नसते आपल्याला. ह्या तोंड आपलंच आहे पण यानं काय बोलायचं, हे कधी उघडायचं आणि कधी बंद करायचं याचं ज्ञान नसते आपल्याला. आहे का? आपण कुठलं काही नोकरी करत असेल, शिक्षण घेत असेल, त्याच्यात परिपूर्ण निपुण आहे आपण. पण पंचेंद्रियाच्या बाबतीत आहे का आपण ज्ञानी? विचार तर करून बघा, कल्पना तर करून बघा, आहे का ज्ञानी? नाही आहे. तुम्ही चपाती खूप छान बनवू शकता, भाकरी खूप छान बनवू शकता, भाजी खूप छान बनवू शकता, साफसफाई खूप छान करू शकता, कपडे शिवू शकता, त्याची प्रेस करू शकता, सगळं दागिने वगैरे काय जे असेल ते करू शकता. पण मला सांगा, तुम्हाला जर सांगितलं की 8 दिवस बिलकुल बोलायचं नाही, किती अवघड आहे का नाही? बघा तर तुम्ही विचार तर करून बघा. आपल्या घरात म्हणजे व्यवस्थित असताना बरं, नाही तर रुसून फुगून तर बापा लय लोक राहतात असे 36चा आकडा करून, ती गोष्ट वेगळी हो. तसं तर लय जमते लोकांना, काय काय बदल्याचा भाव ठेवायचा म्हणते, मी बोलत नाही, मी तोंड पाहत नाही म्हणते, ते तर त्याच्यात तर बापा एकदम निपुण सगळे लोक. पण आपल्या पंचेंद्रियांवरती कंट्रोल ठेवायला सांगितला तर जमते का लोकांना? अहो लय लोक ध्यानाला जातात, शिबिराला जातात आणि आमच्याकडे आता लोक सांगतात ना सगळ्या गोष्टी, काही प्रॉब्लेम्स असतील, संकट असतील, दुःख असेल तर लोक व्यक्त करतात. तर लोक सांगतात भंतेजी ते आमच्यासोबत कोणीतरी ध्यानाला नेलं होतं आणि ते बोलण्याचा प्रयत्न करत होते आणि बोलतच होते, काहीच ध्यान केलं नाही. असं होते कधी कधी बघा. काही लोक जातात ध्यानाला, ध्यानच करत नाहीत, असंही होते. काही लोक विहारात जातात पण तिथं वेगळाच भाव असते त्यांचा. प्रत्येक ठिकाणची गोष्ट तुम्हाला सांगतो. म्हणून मी यासाठी म्हणून सांगतो की प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी आहे आणि आपल्या कर्मविपाकानं ती आपल्याला प्राप्त झालेली आहे. म्हणून भगवान म्हणाले किच्छो मनुष्य पटी लाभो, मनुष्याचा जन्म प्राप्त होणं मोठं दुर्लभ आहे म्हणाले, कठीण आहे म्हणाले भगवान बुद्ध. डास म्हणून जन्माला येणं, मच्छर म्हणून जन्माला येणं, माशी म्हणून जन्माला येणं, कोंबडा म्हणून जन्माला येणं, बकरा म्हणून जन्माला येणं, आळ्या म्हणून जन्माला येणं, हे याला नरक म्हटलं भगवंतानं. आणि हे नरकामध्ये असणाऱ्या जीवांची संख्या जास्त आहे. मच्छरांची संख्या जास्त की माणसांची संख्या जास्त आहे? कोणाची संख्या जास्त आहे? अहो मच्छरांची संख्या जास्त आहे. आता आपल्या घरी थोडेफार असतील पण जगात कमी आहेत का? आहेत ना. बघा तुम्ही, म्हणजे जे नरक, याला नरकच म्हटलं भगवंतानं, की जे ज्यांना मृत्यू असा घाण आहे, मृत्यू आहे, त्याला नरक म्हटलं. म्हणून सर्वोत्तम योनी कोणती हे जेव्हा भगवंताला विचारलं की ज्या योनीमध्ये जन्मग्रहण केला असताना मनुष्य दुःखमुक्त होऊ शकतो, मनुष्य बुद्ध बनू शकतो,
मनुष्य श्रोतापन्न बनू शकतो, सकृतागामी बनू शकतो, अनागामी बनू शकतो, अर्हत बनू शकतो. मनुष्य पंचशील पालन करू शकतो, मनुष्य दान पुण्य करू शकतो, मनुष्य उपोषणशील पालन करू शकतो, मनुष्य ध्यान करू शकतो, मनुष्य मंगल मैत्री करू शकतो, मनुष्य परोपकार करू शकतो. कोणता प्राणी करू शकते? हे सगळं करू शकते काय? हो का असं वंदा मी म्हणते जी मच्छर म्हणू शकते काय? हत्ती बलवान जरी असला तर म्हणू शकते का? हो का असं अहंग बनते म्हणू शकते? कोणता प्राणी पशु पक्षी म्हणू शकते काय? पोपट जरी मम्मी म्हणेल, भंतीजी पण म्हणेल एखाद्या वेळेस, याचना म्हणू शकते काय? म्हणेल का तो? नाही म्हणू शकणार. किंवा म्हणायला शिकलाय जरी तो, तर तो भाव असेल का त्याच्या मनात? त्याला माणसानं बोलायला शिकवलं तर शिकते, पण ती फिलिंग असते का? माणूस जेव्हा बोलतो, पाहतो, ऐकतो तर इथून असते, ती बाय हार्ट असते ना, ते हृदयातून असते ना. बघा तुम्ही, मी नेहमी सांगतो, हे हृदय जेव्हा, मन जेव्हा ऑर्डर देते तेव्हा डोळे उघडतो आपण. मन म्हटलं झोप, अजून तर झोपते आपण. बरोबर आहे की नाही? बघा तुम्ही, कानानं काय ऐकायचं नाही ऐकायचं हे मन ठरवते आपलं, कानं नाही ठरवत. हे तोंड जरी दिले, दात जरी आपलेच आहे, हात जरी आपलेच आहे, पण जोपर्यंत मन ऑर्डर देत नाही तोपर्यंत हात भाकरीला तोडत नाही, घास उचलत नाही, तोंडात टाकू शकत नाही, जोपर्यंत मन ऑर्डर देत नाही. तुम्ही इथे बसलात, जर तुमच्या मनाने ठरवलं उठायचंय, इथे तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. तुम्ही घरी आहात, तुमच्या मनाने ठरवलं भंतेची धम्मदेशना ऐकायला जायचंय, तुम्हाला लाख कामं असतील, लाख लोक अडवत असतील, पण तुमच्या मनाने जर ठरवलंय, तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. अडवू शकते? भगवान बुद्ध म्हणाले, अत्ताही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया. तुम्ही तुमचे मालक आहात, इथे दुसरा कोणी आपला मालक नाही. आहे का? ते मालक म्हणतात ती गोष्ट वेगळी, ते म्हणण्यासाठी, पण मालक कोण आहे इथे? आपणच आपले मालक आहोत. म्हणून भगवंतानं सांगितलं की मनुष्य जन्म प्राप्त करणं मोठं कठीण आहे. अनंत जन्मांमध्ये कुशल कर्म, पुण्य कर्म करावे लागतात. भगवान जेव्हा बुद्ध झाले की नाही, तर कोणतं उदाहरण निघालं बुद्ध झाल्याबरोबर? अनेक जाती संसार. काय म्हणाले भगवान? अनेक जाती. जाती म्हणजे जन्म. आता जाती शब्द कास्टसाठी वापरतात, पण भगवंताच्या काळात पाली भाषेमध्ये जाती शब्दाचा काय अर्थ आहे? जाती मीन्स जन्म. भगवान म्हणाले अनेक जाती. अनेक जाती म्हणजे मी यापूर्वी अनेक जातीमध्ये जन्मामध्ये जन्माला आलो, जीवनामध्ये कर्म करत राहिलो, त्याचा परिणाम भोगत राहिलो, पण आता मात्र मी बुद्ध झालो आहे आणि याच्यानंतर माझा पुन्हा जन्म नाही, पुन्हा उत्पत्ती नाही. आणि म्हणून भगवंताने 31 भूमींपैकी ही मनुष्याची भूमी सर्वोत्तम आहे, अशा प्रकारचा उपदेश केला. बघा तुम्ही लक्षपूर्वक आहे का? काय म्हणाले अगोदर सुरुवातीला? किच्छो मनुष्य पटी लाभो. एकीकडे भगवान सांगतात की मनुष्य जन्म प्राप्त करणं कठीण आहे. लगेच दुसऱ्यांदा काय म्हणतात भगवान माहिती आहे? किच्छं मच्चान जीवितं. काय म्हणाले भगवान? पाली शब्द आहेत नाही, भगवंताची वाणी आहे. हे जे शब्द उच्चारतोय हे आपल्या भगवंताने उच्चारलेले शब्द आहे. ही बुद्धवाणी आहे ना. किच्छं मच्चान जीवितं. किच्छं म्हणजे कठीण, किच्छं म्हणजे कठीण, मच्चानं जीवितं म्हणजे मरणारांचे किंवा मरणाऱ्यांचे जिवंत राहणे कठीण आहे. आहे की नाही? कठीण आहे का नाही? लोक जेव्हा आजारी पडतात, कुणाला काही होते, तेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात, घर विकतो म्हणतात, शेत विकतो म्हणतात, काय जे असेल ते पैसे लावायला तयार आहोत म्हणतात, व्याजाचे पैसे काढतात. पण जर कधी मृत्यू येणार असेल तर मृत्यूला कोणी थांबवू शकते? थांबवू शकते का मृत्यूला? थांबवू शकत नाही. मृत्यूला कोणी थांबवू शकत नाही. म्हणून भगवंतानं शब्द काय वापरला? किच्छं मच्चान जीवितं. मरणारांचे जिवंत राहणे कठीण आहे. तुम्ही लाख पैसे लावा, कोट्यावधी रुपये लावा, भगवान म्हणाले पाण्यात लपा, जमिनीत लपा, हवेत लपा. म्हणजे लपायचं असेल असं कर्माचं फळ जेव्हा भोगायला मिळते तेव्हा वाटते ना माणसाला, मी लपल्यावर मला भोगायला लागणार नाही. भगवान म्हणाले कर्माचा भोग जेव्हा भोगायला लागतो, आपल्याला मिळतो ना, तेव्हा आपण पाण्यात जाऊन लपलो काय, हवेत जाऊन लपलो काय, जमिनीत जाऊन लपलो काय, किंवा एखाद्या घरात महलात जाऊन लपलो काय, कर्माचा परिणाम इथे प्रत्येकाला भोगावा लागतो. म्हणून मी काल लोणारला बोललो बघा, भगवान म्हणाले आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत या वाणीद्वारे, मनाद्वारे, शरीराद्वारे
असे कधीही कोणते कर्म आपल्याकडून घडता कामा नये की ज्या कर्मांना केल्यानंतर आपल्याला पश्चाताप होईल आणि त्या कर्माचं फळ भोगताना आपल्याला रडायला येईल. होते की नाही कधी कधी असं पश्चाताप होते ना. पश्चातापाचे अश्रू म्हणतात ना लोक. पण अश्रू गाळून उपयोग होतो का मग तिथे काही? समजा कोणाला बोललं तर लोक काय म्हणतात, बाणमधून निघालेला तीर आणि इथून निघालेली गोळी. कोणालाही मारण्यासाठी गोळ्या उडवतात नाही, धड 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 धड. एकदा बोलून झाल्यावर मग सॉरी म्हटलं काय, कानाला हात लावले काय, ना अजून काय पाया पडले काय, पुसल्या जाते काय? ते पुसल्या जाते. कोणी असो, कोणत्याही जाती धर्माची, भगवंताचा उपदेश सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या लोकांसाठी आहे. मक्तेदारी नाही आपली. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे आपली मक्तेदारी नाही आहे. बुद्ध हे सर्वांचे आहेत. बुद्ध कोणाचे एकट्याचे आहेत का? नाही आहे. बुद्धाचा धम्म अकालिको आहे. स्वाख्यातो भगवता धम्मो संदिठ्ठिको अकालिको यही पस्सिको ओपनैहिको पच्चतं वेदितब्बो विन्युहिति. सगळ्यांच्यासाठी आहे बुद्धाचा धम्म. आणि म्हणून भगवंताने सांगितले मरणाऱ्यांचे जिवंत राहणे कठीण आहे. म्हणून चांगलेही मरण्यासाठीच येतात आणि वाईटही इथे मरण्यासाठीच येतात. आपले भगवान 80 वर्षाचे होते, त्यांचं महापरिनिर्वाण झालं. आपण काय आहोत? बरोबर की नाही? आपले बाबासाहेब ज्यांनी आजच्या दिवशी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला, आहेत का बाबासाहेब शरीररूपी? नहीं है. हाँ, कर्माने कीर्तीने मात्र नक्कीच, जोपर्यंत जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, नक्कीच. आणि आपणही प्रत्येक तेव्हाच राहू कर्माने व्यवस्थित असेल तर. नाही तर मी नेहमी सांगतो, घरचंही विचारत नाही, बाहेरचं कोणीच विचारत नाही. एवढं वाईट माणसाने बनू नये. होते ना कधी कधी, कोणी विचारत नाही, घरचे किंमत देत नाही आणि बाहेरचे किंमत देत नाही. एवढं वाईट व्हावं माणसानं जीवनामध्ये? एवढी तर बुद्धी असावं का नाही? आपल्या बोलण्याचा काय परिणाम होते, आपल्या वर्तनाचा, वागण्याचा काय परिणाम होतोय, एवढी तर बुद्धी असावी. पण असते काय माणसांना काही काही बापा बुद्धी कोणत्या गावची असते हेच माहीत नाही लोकांना. बुद्धी काही काही लोकांची गोष्ट. आणि त्यामुळे भगवान म्हणाले मरणाऱ्यांचं जिवंत राहणं कठीण आहे. किच्छं सद्धम्म सवनं, ही तिसरी गोष्ट कठीण सांगितली. 4 गोष्टी कठीण सांगितल्या. किच्छो मनुष्यपटी लाभो म्हणजे मनुष्य जन्म प्राप्त करणं कठीण आहे. त्यानंतर मरणाऱ्यांचे जिवंत राहणे कठीण आहे. तिसरी गोष्ट सांगितली किच्छो सद्धम्म सवनं, सद्धम्माचं श्रवण करणे हे पण कठीण आहे की नाही? कठीण. तुम्ही रोजच्या रोज धम्मदेशन ऐकता का? सगळेजण? सगळेजण नाही ऐकत. ऐकता का? सगळेजण नाही ऐकत. बाबासाहेबांनी आपल्या लोकांना सांगितलं किमान रविवारी, कारण बाबासाहेबांना माहीत होतं यांना मी रिझर्वेशन देतो आहे, यांना स्कॉलरशिप देतो आहे, यांना शिक्षणाची संधी देतो आहे, नोकरीची संधी देतो आहे, स्वाभिमानाचं जीवन देतो आहे, हे उच्च दर्जाचं जीवन देतो आहे. यांना काही वेळ भेटणार नाही, यांच्या नळाला पाणी येईल, यांच्या घरचं कोणी ना कोणी बाळंतीण होत राहील, कोणीतरी गरोदर राहील, कोणाची तरी एक्झाम राहील, कुणाला तरी अजून कोणतं काम निघेल आणि यांना काही वेळ भेटणार नाही. तर किमान रविवारी तरी म्हणू. तर बाबासाहेबांनी शेवटच्या भाषणामध्ये आपल्या लोकांना सांगितलं किमान रविवारी सहकुटुंब विहारात जा. किती लोक जातात विहारात? जातात का? मुख्यच बसले तुम्ही. फार कमी लोक बिचारे आहेत श्रद्धावान की जे जात असतील. पण जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे की न जाणाऱ्यांची? कोणाची? न जाणारे असताना देखील न जाणाऱ्यांची म्हणाले तुम्ही. आणि खरंच आहे ना, म्हणजे महामानवाने बुद्धाचा धम्म आपल्याला दिला, पण खरंच सांगा तुम्ही किंमत आहे का त्याची? मी रोज प्रवचनात सांगतोय आपल्या लोकांना की जी गोष्ट फुकट मिळते आणि जी गोष्ट सहज मिळते त्याची किंमत नसते. असते काय? ज्यासाठी संघर्ष करावा लागतो त्याची किंमत असते. पण ज्यासाठी कवडीचा संघर्ष करावा लागत नाही, सहज मिळत असेल तर ते धन असेल, ज्ञान असेल किंवा महापुरुष असतील, सहज मिळाले असतील ना, त्याची किंमत राहत नाही. एकंदरीत आपल्याही समाजाची अशीच अवस्था आहे. लोक विसरत चाललेत की बाबासाहेबांच्या पूर्वी आपली काय हालत होती, काय परिस्थिती होती.
त्या महामानवाने किती संघर्ष केला आपल्यासाठी, 2-4 लेकरं जाऊ दिले, नाही का? हे सगळं तर माहिती आहे आपल्याला, गाण्यातून ऐकतो, भाषणातून ऐकतो, पण आपल्यावर काय परिणाम होत नाही. म्हणून तर त्या वामनदादांनी लिहिलं ते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेचं टोक असते. तलवार कुठे आहे माहीत नाही आणि तिचं टोक आहे माहीत नाही. निवडणुका आल्यावर तर बापा तलवार म्यानात बसते, तिचं टोक कुठं कशाला राहील, आहे का नाही परिस्थिती? आता तुमच्याकडे कशी आहे माहीत नाही, पण सगळ्या दुनियेत फिरतो तर सारखीच परिस्थिती आहे. कारण पळसाला 3च पानं असतात, नेहमी सांगतो मी, अपवादात्मक कधी 4 तर कधी 2 असतात, पण परिस्थिती अशीच आहे. आणि म्हणून भगवान म्हणाले की छंग सद्धम्म सवनं, सद्धम्माचं श्रवण करणं सोपं नाही. माहिती आहे तुम्हाला सद्धम्माचं श्रवण करणं सोपं आहे का? धार्मिक बनणं सोपं आहे का? नाही आहे. बुद्ध धम्माचं आचरण करणं सोपं वाटते का तुम्हाला? नाही, फार अवघड आहे. पण बाबासाहेबांनी ते करून दाखवलं. इथेच मुंबईत बाबासाहेब राहत होते, राजगृहाला आपल्या जवळच आहे दादर, हिंदू कॉलनीमध्ये 2 प्लॉट घेतले होते ना बाबासाहेबांनी. एकावर 4 मिनार बिल्डिंग बनवली, एकावरती राजगृह बनवलं पुस्तकांसाठी. व्याज झाल्यामुळं, कर्ज झाल्यामुळं 4 मिनार विकली. आता तिचं काहीतरी रिकन्स्ट्रक्शन सुरू झालं होतं, काहीतरी मध्यंतरी फोटो आले होते. तिथेच हिंदू कॉलनीमध्येच ते प्लॉट घेतले होते 2 बाबासाहेबांनी. तिथे बाबासाहेब राहत होते. आता परळचं जे विहार आहे ना, काय म्हणतो राजापूर साहेब, परळचं विहार आपलं, दर गुरुवारी बाबासाहेब इथे असताना त्या विहारात जायचे. हा संदर्भ आहे, तिथं लिहिलं त्या विहाराच्या समोर बघा. आम्ही तिथे असतो अधूनमधून कधी परळला. बाबासाहेब यायचे ना. दिल्लीला असताना, नवी दिल्लीला बाबासाहेब सकाळी मॉर्निंग वॉकला जेव्हा जायचे, तेव्हा एक ते बिर्लाचं काहीतरी बुद्धविहार होतं तिकडे, तिथे पण बाबासाहेब जाऊन बसायचे. बिर्ला मंदिर. किती असे संदर्भ आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो. वेळातला वेळ काढून ह्या नाशिकला होते तर नाशिक लेण्यांना गेले, औरंगाबादला होते अजिंठा लेण्या पाहायला गेले, वेरूळ लेणी पाहायला गेले. एवढा व्यस्त महापुरुष, तुम्ही विचार तर करा, लेणी पाहायला किती कसा वेळ काढला असेल. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ, डायबिटीज असलेला माणूस, पाय फ्रॅक्चर झालेला माणूस, मणक्याचा त्रास असलेला माणूस, ज्याची 4 संतान मृत्युमुखी पडले, जवानपणात ज्यांची पत्नी मृत्युमुखी पडली, प्रचंड ग्रंथसंपदा ज्यांची होती, कायदेमंडळाचं काम वेगळं होतं, संविधान लिहिण्याचं काम वेगळं होतं, अजून सत्याग्रहांचे कामं वेगळे होते. हे सगळा लोड असताना देखील बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिला सरते शेवटी, नाही का? आणि आपल्याला म्हणते बा गुडघे दुखतात, म्हणजे आपलं काय जमत नाही, लगेच हार मानतो का नाही आपण? का तर आपल्यात परोपकाराचा भाव नाही, आपल्यात श्रद्धा नाही, आपल्यात धार्मिकता नाही. आणि म्हणून भगवंतानं हे वचन सांगितलं की छंग सद्धम्म सवनं, म्हणजे धम्म श्रवण करायला आपली मानसिकता तयार होणे ही फार अवघड गोष्ट आहे. मी नेहमी सांगतो, कुठं भांडण लागू दे बाहेर आणि आपल्याला अर्जंट काम राहू दे, काय होते बापा? ते अर्जंट काम पोस्टपोन होते, पुढे जाते ते अर्जंट काम. काय झालं? मारलं? जास्त मारलं का? रक्त निघालं? बेशुद्ध झालं का? बरं, कोण हॉस्पिटलमध्ये नेलं होतं कोणी? नाही. लोक असेच आहेत हो, अर्धा तास तिथंच व्यर्थ बडबडीमध्ये घालवेल तो, अर्जंट काम सोडून, पण घालवेल तिथे वेळ. पण जर म्हटलं बा धार्मिक कार्यक्रम आहेत बुद्ध विहारात आपल्या, त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही त्या जतवनवाल्यांनी तर बाबा. हां, ते ग्रुपवर तर टाकलं होतं त्यांनी, पण पर्सनली कुठं फोन केला कोण? आता इथं काय लग्न आहे कोणाचं? आपल्या माणसांची मानसिकता तुम्हाला सांगतो, आहे का नाही अशी? आहे का नाही? कोण निमंत्रण दिलं बाबासाहेबांना होतं, जा मराठवाड्यामध्ये मिलिंद कॉलेज निर्माण करा? कोण सल्ला दिला होता सिद्धार्थ महाविद्यालय तयार करा म्हणून? दिला होता का सल्ला? कोण सल्ला दिला होता तुम्ही धर्मांतर करा आणि बुद्ध धर्माची दीक्षा द्या? काय कमी होतं बाबासाहेबांना आपल्या? तसं पाहिलं तर म्हणजे त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर काय कमी होतं? होतं काही कमी? काही कमी नव्हतं ना हो. बॅरिस्टर असलेल्या माणसाला काय कमी असेल? प्रोफेसर असलेल्या माणसाला काय कमी असेल? सिडनी ॲप कॉलेजमध्ये बाबासाहेब प्रोफेसर होते, नाही का? एवढं सगळं असताना भगवान बुद्धाच्या धम्मावर त्यांची श्रद्धा होती. राजगृह हा बंगला जेव्हा बनवला आणि त्याला जेव्हा नाव दिलं, धर्मांतर केलं होतं का तेव्हा बाबासाहेबांनी? केलं होतं का? नव्हतं केलं. पण बंगल्याला नाव काय दिलं? राजगृह. मगध साम्राज्याची राजधानी होती.
राजगिरी किंवा राजगृह, राजा बिंबिसार तिचा राजा होता ना. मगध साम्राज्य आपल्या भारतातलं सर्वात मोठं साम्राज्य होतं, माहिती आहे तुम्हाला. जिथे भगवान थांबले, राजगिरीला थांबले ना भगवान. देवदत्ताने दगड त्या गृधकूट पर्वतावर, राजगिरीच्याच गृधकूट पर्वतावरून तो दगड भगवंताला मारण्यासाठी फेकला होता ना. भगवंताला मारण्यासाठी लोक सोडले होते, 2, 4, 6, 8, 10, 12, 16 लोकांपर्यंत, पण सगळे लोक भगवंताला शरण आले. तर हे सांगतो यासाठी की बाबासाहेबांचा बंगलो आहे का नाही धर्मांतराच्या अगोदर. आपल्याला आता किती वर्ष झाले, किती वर्ष झाले धम्मदीक्षा घेऊन, किती झाले माहीत नाही कोणाला. बापा असं नका करू. 67 वर्ष झाले का नाही धम्मदीक्षा घेऊन. तारखेनुसार जर आज पाहिलं तर 67 वर्ष झाले. 67 वर्ष झाल्यावर देखील त्रिवार पंचांग प्रणाम कसा करतात हे जर माहीत नसेल तर आपण काय शिकलो मग. बुद्धं शरणं गच्छामी म्हणायचंय की बुद्धं शरणं गच्छामी म्हणायचंय, यातला फरक कळत नसेल तर काय शिकलो मग आपण. पानाती पाता वेरमणी आहे की पानाची पाता वेरमणी आहे, यातील फरक कळत नसेल तर काय शिकलो मग आपण. प्रश्न येत नाही. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतोय, भगवान बुद्ध म्हणाले किच्छो सद्धम्मस्सवनं, आणि शेवटी म्हणाले किच्छो बुद्धानं उपादो. बुद्धाची उत्पत्ती ही महाकठीण आहे. बुद्ध पुन्हा पुन्हा उत्पन्न होतात का. आता किती वर्ष झाले भगवंताला आपले उत्पन्न होऊन, 2600 वर्ष झाले. भगवान मात्र सगळ्यांच्या हृदयामध्ये आहेत. आजही भगवंताचं नाव निघलं की हात जोडल्या जातात ना. महान होते ना ते. आणि महान लोक, चांगले लोक पुन्हा पुन्हा प्राप्त होत नसतात. होतात काय, प्राप्त होत नाही. आणि म्हणून बघा बाबासाहेबांनी महत् प्रयासाने ह्या कठीण गोष्टी आपल्याला सोप्या करून दिल्या. एक तर जन्म मनुष्याचा झाला आपला, पण बाबासाहेबांच्यामुळे आपल्याला धम्माची देसना ऐकायला मिळते ना. मिळते का नाही. उपकार आहेत ना बाबासाहेबांचे आपल्यावरती की धम्माची देसना आपल्याला ऐकायला मिळते. आपल्याला बुद्धं शरणं गच्छामी म्हणता येते, आपल्याला बौद्ध म्हणून जीवन जगता येते, आपल्याला वंदना म्हणण्याची मुभा दिली, विहारात जाण्याची मुभा दिली का नाही. बाबासाहेबांना स्वतःला तिथे काळाराम मंदिराचा सत्याग्रह करताना कुलूप लागले होते, माहिती आहे तुम्हाला. महार जातीत जन्मलेला एक व्यक्ती जरी शिकला सवरलेला असेल तरी आमच्या मंदिरात जर आला तर देव बाटेल म्हणून कुलूप लावलं होतं का नाही. रमाईला पंढरपूर न दाखविण्याचं कारण काय होतं, कोणत्या शब्दांमध्ये समजूत घातली माहिती आहे तुम्हाला. त्यावेळेस पंढरपूरच्या जवळच होते. राजरत्नाच्यानं रमाई आपली आई गरोदर होती. हवा पालट करण्यासाठी तिकडे ते सोलापूरकडे गेली होती, सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर. तर तिथे गेल्यानंतर रमाई काय म्हणाले बाबासाहेबांना की साहेब मला पंढरपूर दाखव. बाबासाहेब काय म्हणाले उत्तरादाखल की रामू तुला मी तिथे घेऊन जाऊ शकतो, आपल्याकडे मोटार आहे, कार होती ना बाबासाहेब, तुला मी तिथे घेऊन जाऊ शकतो, पण तिथे गेल्यानंतर तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, तिथे गेल्यानंतर जर मला मंदिरामध्ये येण्यासाठी मज्जाव केला, मला जर अडवलं तर तुला सहन होईल का माझा अपमान. माहिती तुम्हाला हा संवाद आहे रमाई आणि बाबासाहेबांमधला. जर मी शिकला सवरलेला जरी असलो तरी सध्याची परिस्थिती आपल्या देशातली अशी आहे म्हणाले बाबासाहेब की इथे जातीला महत्त्व दिल्या जाते, गुणवत्तेला महत्त्व दिल्या जात नाही. अशी परिस्थिती होती ना, नव्हती का. अशीच तर परिस्थिती होती. म्हणून तर बडोद्याला रात्रीच्या 12 वाजता बाबासाहेबांना काढून दिलं ना. ह्या ज्या काही घटना घडल्या मी पुनरावृत्ती करत असतो, ह्या घडल्या ना घटना लक्षात. आणि म्हणून बाबासाहेबांनी महत् प्रयासाने तुमच्या माहितीसाठी सांगतो आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिलेला आहे. किती त्यांना त्रास सहन करावा लागला असेल तुम्ही विचारही करू शकत नाही आपण. म्हणून मी आता मगाशी जे म्हणालो ना की सहज जे मिळते ना त्याची किंमत नसते माणसाला. काही असो मग सहज सोपं जे मिळते ना त्याची खरंच किंमत कळत नाही. मायबाप जोपर्यंत जिवंत असतात ना काही लोकांना त्यांची किंमत कळत नाही. मायबाप गेले की मग हंबरडा फोडते, मग ऊर भरून येते, छाती भरून येते, मग आठवणी येतात आणि मग बऱ्याच दिवसांपर्यंत रडतात.
होते ना, असं होत नाही का समाजामध्ये? बिलकुल होते असं. आणि म्हणून भगवान म्हणाले जे सहज मिळते त्याची किंमत नसते. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीमध्ये आपण जन्माला आलो, आपण पुण्यवान आहोत. तुम्ही विचार करा की आपण किती पुण्यवान आहोत. बहुमान प्राप्त झाला हो बौद्ध म्हणून घेण्याचा, सहज नाही का? काय नाव होते, आडनाव होते अगोदरच्या काळामध्ये. आता लोक बौद्ध लावतात. उत्तर प्रदेशातले, बिहारमधले लोक आपले नावासमोर आडनाव म्हणून, सरनेम म्हणून बौद्ध लावतात. माहिती आहे का तुम्हाला? एक नवीन ओळख आहे ना बौद्ध म्हणून. कारण असं आडनाव विचारलं तर मोहिते कोणाच्या कोकणातले आहे का तुम्ही? अच्छा अच्छा, समजलं. असं होते ना ते. तर म्हणून बाबासाहेबांनी हा जो बुद्धाचा धम्म दिला बघा, अर्थपूर्ण जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. बौद्ध म्हणून अर्थपूर्ण जीवन असायला पाहिजे. आपल्याकडे कोणी बोट दाखवणारं नसायला पाहिजे. आपल्याकडे असं कोणी बोट दाखवलं नाही पाहिजे. आपल्याला कोणी असं म्हणालं नाही पाहिजे की अरे हे बरोबर नाही आहेत लोक, ह्यांची वाणी बरोबर नाही आहे, ह्यांचं मन बरोबर नाही आहे, ह्यांचा स्वभाव बरोबर नाही आहे, हे कुणाला मदत करत नाहीत, असं त्या यादीमध्ये आपला नंबर नसायला पाहिजे. आपण चांगलेच असायला पाहिजे. कारण जीवन हे छोटंसंच आहे. आपलं जीवन मोठं आहे का? नाही आहे. काय भरोसा आपला? माझा तुमचा कोणाचा भरोसा आहे का इथे? काही भरोसा नाही आपला. म्हणून जोपर्यंत जिवंत आहोत ना, तोपर्यंत आपण प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने, दयेने, करुणेने एकमेकांशी व्यवहार ठेवला पाहिजे. घरची लोक असतील किंवा बाहेरची लोक असतील, सगळ्यांशी प्रेमाने वागा, प्रेमाचा व्यवहार ठेवा, अशी भगवंताची शिकवणूक आहे. आणि म्हणून आपल्या चॅनलवरती मी नेहमी सांगतो की आदर्श बौद्ध बना. आपल्या कुटुंबाला तर बौद्ध बनवा. एकीकडे आपले लोक भाषणामध्ये म्हणतात की बाबा साहब को भारत को बौद्धमय बनाना था, म्हणतात ना आपले लोक गाण्यातून, भाषणातून, की बाबा साहब चाहते थे की भारत को मैं बौद्धमय बनवूंगा. आता जर भारताला बौद्धमय बनवायचं आहे तर काय प्लॅनिंग आहे? तुम्हालाच विचारतो सायनवाल्यांना, काय प्लॅनिंग आहे तुमच्याकडे? आज 14 ऑक्टोबर आहे, 67 वर्ष झाली. तुम्ही बाबासाहेबांच्या लेकी, तुम्ही बाबासाहेबांचे लेख. तुमच्याकडे भारताला बुद्धमय बनविण्यासाठीची प्लॅनिंग काय आहे? वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये काय प्लॅनिंग आहे? अहो 99% लोकांची प्लॅनिंग तर बस माझं पोट भरेल कसं, मी नोकरीला लागेल कसा, माझे पोरं नोकरीला लागतील कसे, चाळीतलं घर बिल्डिंगमध्ये जाईल कसं, येसारेचं घर मिळेल कसं, माढाचं घर मिळेल कसं, किंवा माझा स्वतःचा बंगलो कसा मिळेल, गावाकडे एक घर राहील, इथं एक घर राहील, बस झालं जीवन. 99% लोक ह्याच्यातच गुंग आहेत का नाही? सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेचं काय? आपण वेळ देतोय काय समाजहितासाठी? आपली बुद्धिमत्ता खर्च करतोय का समाजहितासाठी? आणि आपण आपली मिळकत म्हणजे पैसा समाजहितासाठी खर्च करतोय का? हा प्रत्येक बौद्ध म्हणून घेणाऱ्या व्यक्तीने स्वतःला प्रश्न केला पाहिजे. कारण बुद्ध शासन टिकवायचं आहे. तुम्हाला जबाबदारी दिली ना बाबासाहेबांनी, बुद्ध शासन टिकायला पाहिजे ना. बुद्ध शासनाचे शिलेदार आहात ना तुम्ही टिकवण्यासाठीचे. तर आपल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. बाबासाहेबांची जी कॉन्सेप्ट आहे ना धम्मरथ, तर धम्मरथाची 4 चाकं सांगितली ना, तर पहिले 2 चाकं कोण आहेत? भिक्खुनी. बिलकुल त्यांची जबाबदारी आहे. पण त्या 2 चाकांच्या पाठीमागचे चाकं त्या पुढच्या चाकाला पुश करणारे आहेत ना, बरोबर नाही? आता तुम्ही गाडी खर्च दिला नसता, म्हणजे बोलवलं नसतं, इथे निमंत्रण दिलं नसतं, तर आम्हाला काय माहीत प्रतीक्षा नगर आणि जेतवन बुद्ध विहार कोण इथे या दिवशी लोक येणार आहे, बसणार आहे आणि आपण जाऊ. बुद्धाचा काळ थोडी आहे हा. असं फिरू शकत नाही आता. भगवंताच्या काळासारखं फिरू शकत नाही आता. तसं मनानेच कुठे बी जाऊ शकतो आपण, जाऊ शकत नाही. कोणत्या घरातलं वातावरण कसं आहे, कोणत्या नगरातलं, कोणत्या गल्लीतलं, कोणत्या गावातलं वातावरण कसं आहे माहिती आहे का आपल्याला? माहीत नाही. देशात सध्या परिस्थिती चांगली आहे का आपल्या? नाही आहे. माणसं माणसांना मारायला बसली आपल्या देशात. माणसं माणसांना जातीच्या चष्म्यातून पाहतातच आपल्या देशात. मी प्रत्येक दिवशी बोलतो आहे की जरी या देशामध्ये महापुरुष जन्माला आले, पण त्यांचे अनुयायी म्हणून घेणारे जे काही लोक असतात त्यापैकी 99% लोक
बेधुंद आहेत, आपल्याच धुंदीमध्ये जीवन जगतात. त्यांचा जीवन जगण्याचा तरीका वेगळाच बनवलेला आहे लोकांनी. आता बघा, यांचा तरीका वेगळाच आहे जे चाललंय, काही देणे घेणे नाही. सदाचार, शील, संयम, काय संबंध आहे का? एखाद्या हॉस्पिटलमध्ये कोणी मरेल बापा आपल्या फटाक्यानं, आपल्या डीजेच्या आवाजानं, असा कोणी विचार करू शकते काय? करू शकते? नाही करू शकत. कोणी लोक करतील बा, प्रदूषण होतंय, प्राण्यांना पक्ष्यांना काही त्रास होईल ह्याचा विचार करतील का लोक? नाही करत. लोक आपला विचार करतात स्वतःचा. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला जो बुद्धाचा धम्म दिला बघा, तो बुद्धाचा धम्म महान आहे आणि त्याचं महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे. मी म्हणून आपल्या लोकांना सांगतो, मरण्याच्या अगोदर प्युअर बनून म्हणा, प्युअर असलं पाहिजे. एक आई म्हणून आपण शुद्ध असलो पाहिजे, आदर्श. एक वडील म्हणून आपण आदर्श असलो पाहिजे. वर तोंड करून मुलाला म्हणू शकलो पाहिजे आपण की गड्या बाळा, तुझं चुकतंय, हे चुकू नको. ती पात्रता तर आपल्याकडे असायला पाहिजे. मी आताच म्हणालो की बाप तंबाखू खात असेल, बाप बिडी सिगारेट पित असेल, बाप दारू पित असेल, आई बाहेर भटकत असेल, तर लेकरांवरती कोणता परिणाम होईल? क्षणभर विचार करा, कोणता परिणाम होईल? जो स्वभाव, जे आचरण घरातल्या वडीलधाऱ्यांचं असते की नाही, बिलकुल 100% त्याचा प्रभाव, परिणाम, इम्पॅक्ट घरातल्या लेकरांवरती झाल्याशिवाय राहत नाही. होईल की नाही? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी म्हटलेलं आहे संतांनी. बीज शुद्ध पाहिजे. उगीच भीमाईच्या पोटी भिवा जन्माला आला असेल, उगीच आला असेल असं वाटते का तुम्हाला? उगीच आला असेल. तुम्ही तुमच्या पोरांना इंग्रजी शाळेमध्ये घालणारे असाल, बरोबर की नाही? भारी भारीचे जास्त पैशांचे क्लास लावणाऱ्यांपैकी असाल. आता तुमच्या अगोदर इतरांनी पण क्लासेस लावले असतील, चांगलं कॉलेज पाहिलं असेल, चांगलं स्कूल पाहिलं असेल. तुम्ही सर्वे केला का आजूबाजूला नजर फिरवून कधी, की ज्या मायबापांनी आपल्या पोरांना इंजिनियर बनवलं आहे, डॉक्टर बनवलं आहे किंवा अजून काही बनवलं आहे, ते सगळेच्या सगळेच पोरं आपल्या मायबापाला विचारतातच. ह्याच्याबद्दल विचार केला का तुम्ही कधी? केला का कधी विचार? मुख्यच बसले तुम्ही. चल गाड़ी चल रही है, बस आगे आगे चल रही है गाड़ी. अभी खाना खाएंगे, सो जाएंगे, सवेरे उठेंगे, फ्रेश हो जाएंगे, नाश्ता करेंगे, जो भी काम है वो काम करेंगे, इधर का इधर उधर भटकेंगे, फिर से घर पे आएंगे, खाना खाएंगे, जो काम है करेंगे, शाम हो जाएंगी, रात हो जाएगी, खाना खाएंगे, सो जाएंगे. बस चल रही है गाड़ी आगे आगे. हम बैठे गाड़ी में, गाड़ी आगे आगे चल रही है. जब गाड़ी रुकेगी, बटन दबेगा, लोग बोलेंगे उठाओ बॉडी, जलाओ. असेच म्हणतात लोक, म्हणत नाही का? असेच म्हणतात लोक. मी नेहमी सांगतो, आपण गेलो इथं किती फुशारके मारणारे असलो आपण, आत्ता मला पहा, मला विचारा, माझ्यासारखं कोणी नाही. बटन दबल्या लोक काय म्हणतात? बॉडी कुठपर्यंत आली म्हणतात. करुणानंद म्हणते गेले समजा. बाबा तुम्हाला कसं म्हणू? तुम्हाला म्हटल्यावर तर बाबा काय कराय? फॉर एक्झाम्पल हो. आणि कोणी मर म्हटल्यावर मरत नाही. जेव्हा कर्म धर्म संयोग येते, आपण तेव्हाच जात असतो. कोणतंही वय असो. मग आईच्या गर्भात असलेलं बाळही माहिती तुम्हाला, तिथे जाऊ शकते. ती 1 महिन्याचं बाळ जाते, 2 महिन्याचं. तुमचा अनुभव पण अनेक लोकांचा. अगदी रांगायला लागलेलं बाळ, तारुण्यात असलेलं बाळ, तारुण्यात असलेला मुलगा मुलगी, लग्नाच्या अगोदर, लग्न झाल्या लग्न होऊन येताना ॲक्सिडेंट पाहतात तुम्ही, जातात का नाही लोक? भगवान म्हणाले इथे कोणी कधी जाऊ शकत. आणि बटन दबल्या खरंच लोक काय म्हणतात? KM मधून बॉडी निघाली म्हणतात. आता म्हणतात, असंच म्हणतात लोक. सायन हॉस्पिटलमधून बॉडी निघाली. आता मी स्मशानातच येतो म्हणतात. आता बॉडी ती घडी आणणार आहे, बॉडी तिकडे आणणार. बॉडीच साहेब नाही, साहेब गेला, डिलीट झाला. साहेब मॅडम डिलीट. मॅडम आताच फक्त एवढ्यापुरती. या मॅडम बसा, मॅडम खुर्चीवर बसा का खाली बसता? ही हकीकत आहे हो जीवनाची. आहे का नाही हकीकत? हीच तर हकीकत आहे. आता सलाम करतील लोक, आता पाया पडतील लोक, आता वरवर करतील लोक, आता म्हणतील तुमच्यासारखं कोणीच नाही. आणि बटन दबल्या
साहेब मॅडम डिलीट. चला म्हणतात ते गे म्हणतात, सोबत राहिलं होतं, सोबत काम केलं होतं, अंतिम संस्काराला जाऊ म्हणतात, नाही का. आणि तिथे थांबत नाही, सटकतात लगे. काही काही तर लयच लांब उभे राहतात बघा, घाबरतात लोक तर असे. आता आम्ही लहानपणापासून बऱ्याच लोकांच्या अंतिम संस्काराला वगैरे जात असतो, लोकांना पाहतो. आता हे जे बोलतो तर हे अनुभवातूनच बोलतो. काही काही लोक अंतिम संस्काराला जातात, लांबच्या लांब उभं राहतात असं. त्यांना वाटते बा भूतभीत बनून आपल्याकडे येते की काय माहीत, कशाला कोणाकडे येईल भूत बनून. जे चांगल्या मनाचे असतात त्यांना काही होत नाही, पण जे मनाने घाबरलेले असतात किंवा असं काय काय असतात त्यांना मात्र बरोबर काही ना काही त्रास होते. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध बनायला सांगितलं आहे, शुद्ध बनायला सांगितलं आहे. मनाने निर्मळ असलो पाहिजे, मनाने शुद्ध असलो पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला आता बोलताना मी म्हणालो की आदर्श आई बनता आलं पाहिजे, आदर्श वडील बनता आलं पाहिजे, आदर्श मुलगी बनता आलं पाहिजे, आदर्श मुलगा बनता आलं पाहिजे, आदर्श काका काकी काय जे असेल ते आदर्श बनता आलं पाहिजे. जेणेकरून आपल्याकडे पाहून आपली औलाद म्हणेल की माझे पप्पा माझे मम्मी खूप चांगले आहे. नाही तर तुम्ही भ्रष्टाचारी असाल, तुम्ही लबाड असाल, तुम्ही ढोंगी असाल तर मुलांना कळत नाही का? कळते का नाही? कळते ना मुलांना. मग ते बोलू शकत नाहीत फक्त काही आपल्याला. का म्हणतील का वडील चोर असतील, आई बरोबर नसेल तर म्हणतील का? काही म्हणू शकत. ते काय म्हणतील? त्यांना भाकर मिळते, जेवण मिळते, बस ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला सांगतो बघा, शेवटचा मुद्दा एक की बाबासाहेबांनी तर ऐकायला येते ना तुम्हाला. हां, शेवटचा पॉईंट सांगतो तुम्हाला बघा. जाता जाता त्या मुंबईमध्ये मी पण गोरेगावला राहतो अधूनमधून, यांना माहिती आहे आमच्या पदाधिकाऱ्यांना, महापरिनिर्वाण समन्वय समितीच्या अधूनमधून राहतो. पण आता जास्त औरंगाबादला राहतो आणि दौरे जास्त असतात. हे आपलं चॅनल आहे, तर तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरती पण प्रवचन ऐकायला मिळतील. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब तुम्ही कराल तर बघा, बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म देऊन आपल्याला अनंत उपकार केले. पण आजही काही लोक असे आहेत की त्या बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार वर्तन ठेवत नाही. तर मी नेहमी सांगतो बघा, 4 प्रकारचे भुंगे असतात. भुंगा समजते तुम्हाला? भुंगा समजते? किडा असतो भुंगा. त्याचे प्रकार किती असतात? 4 प्रकार असतात. 4 प्रकारचे भुंगे असतात. एक भुंगा असतो फुलावरचा, एक भुंगा फुलावर राहतो. दुसरा एक भुंगा असतो तो लाकडात राहतो. दुसरा कोणता भुंगा असतो? लाकडात राहतो, लाकडाला छिद्र करतो बघा. भुंगाच असतो एवढा किडा, लाकडाला छिद्र करू शकतो, एवढा ताकदवर असतो तो. तर काही भुंगे लाकडात राहणारे असतात, काही भुंगे शेणामध्ये राहणारे असतात. काही म्हशीच्या शेणामध्ये तुम्ही पाहिलं असेल. आणि काही भुंगे विष्ठेमध्ये राहणारे असतात. भगवान म्हणाले 4 भुंगे असतात. तर एकदा झालं असं, हे बाबासाहेबांचा संदर्भ आहे. काही लोक खरोखरच असे वागतात की जणू काही जे काही आहे ते माझ्यामुळेच आहे, जे काही आहे ते माझ्यामुळेच आहे. म्हणून काही भीमके लगते जिगर खरंच आधी इधर आणि आधी उधर आहे. आहेत का नाही? नाही? मुकेश नका बसू, खरं खरं सांगा, आहेत की नाही? ते मोठेपणा द्यावं फक्त आपल्या लोकांना, ते काही करायला बसले बघा. काही माणसं, काही स्त्रिया मोठेपणा दिला म्हणतात, मला अध्यक्ष बनवले म्हणतात. होते ना, सगळीकडे होते हो. इतरांवर टीका नाही करत आपण, आपल्याच लोकांना बोलतो. हे होते का नाही असं? मानपान दिला की ते काही करायला बसले लोक. राजकारणात तर लयच अवघड गोष्ट आहे. काय बोला, कुणाला कसं बोला. मी त्या दिवशी पोस्ट टाकली होती एकदा, बाबासाहेबही राजकारणी होते, नव्हते काय? मंत्री होते ना बाबासाहेब. याच दादरमध्ये हिंदू कॉलनीमध्ये राहत असताना, हे जे आता 10 दिवसाचा कार्यक्रम संपला की नाही यांचा, त्या दरम्यान आरतीला बाबासाहेबांना बोलवलं होतं. माहिती का तुम्हाला? आरतीसाठी लोकांना बोलवतात. बाबासाहेबांना बोलवलं होतं. बाबासाहेब म्हणाले मी नक्कीच येतो, अगोदर मडके बुवाला घेऊन जा. मडके बुवा बाबासाहेबांचे सहकारी होते, पण त्यांचा पेहराव वगैरे असा एकदम असाच होता साधा. अगोदर मडके बुवाला घेऊन जा म्हणे. ते कायचे लोक मडके बुवाला घेऊन जातील. गेलं नाही मडके बुवा. शिव्या दिल्या नाही बाबासाहेबांनी, नाव ठेवलं नाही कोणाला, पण बाबासाहेब
राजकारणी जरी होते किंवा मंत्री जरी होते तरीसुद्धा बाबासाहेबांनी तत्त्व कधी सोडलं नाही. तत्त्व वेगळे, व्यवहार वेगळा. समजते का तुम्हाला? तत्त्व तत्त्वाच्या ठिकाणी असतात, व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी असतो. ह्यातला फरक कळाला पाहिजे. आपल्या लोकांना कळत नाही. मी तर म्हणतो आपल्या लोकांना एवढे भावनिक लोक या जगात दुसरीकडे कुठं नसते. आहेत का? बघा तुम्ही. तर बघा 4 भुंगे जे सांगतोय तुम्हाला ह्याच्याशीच संबंधित आहे. तर एकदा एक भुंग्यांमधला फुलावर राहणाऱ्या भुंग्याचा एक राजा होता आणि तो राजा एक दिवस असा दुसरीकडून आला. त्याने पाहिले हे 4 प्रकारचे भुंगे. काही भुंगे त्या फुलावर होते, काही भुंगे लाकडामध्ये होते आणि काही शेणामध्ये आणि काही विष्ठेमध्ये होते. त्या राजाला दया आली. राजाला दया आली आणि राजा खाली उतरला आणि राजाने त्या तिघांना बोलला राजा की अरे तुम्ही विष्ठेमध्ये राहताय, तुम्ही शेणामध्ये राहताय, तुम्ही लाकडामध्ये राहताय. बघा मी जिथे राहतो तिथे अत्यंत सुंदर मनमोहक सुगंधित अशी फुलांची बाग आहे. तुम्ही माझं जर ऐकाल, माझ्यावर जर विश्वास ठेवाल तर मी तुम्हाला घेऊन जातो, तुमची तयारी असेल तर. तर बाकीचे सगळे भुंगे जे होते एकमेकांमध्ये चर्चा करत होते की ह्याच्यावर विश्वास ठेवावा की नाही ठेवावा. धम्मदीक्षेच्या वेळी बाबासाहेबांसोबत असंच झालं होतं. काही लोकांनी आपल्याच विरोध केला होता. माहिती का तुम्हाला? आपल्याच काही लोकांनी धम्मदीक्षा बाबासाहेब जेव्हा घेत होते का नाही तर विरोध केला होता. बाबासाहेब तुम्ही जर धम्मदीक्षा घेतली तर राजकारणावर परिणाम होईल. बाबासाहेब म्हणाले मला शिकवू नका, काय योग्य काय अयोग्य मला समजते. आणि मग त्या राजाने त्या सगळ्या भुंग्यांना सांगितलं की तिकडे खूप चांगली बाग आहे, चला. तर काहींनी विश्वास ठेवला आणि काहींनी विश्वास ठेवला नाही. सगळे सारखेच असतात काय? नसतात. तर मग जे शेणात आणि विष्ठेत राहत होते त्यातल्या काहींनी विश्वास ठेवला आणि ते गेले राजाबरोबर. पण काही असे होते त्याच्यामध्ये की विश्वास ठेवू की नको, ठेवू की नको, तिकडे गेल्यावर खरंच काही भेटेल की नाही म्हणून शिदोरी सोबतच नेली होती. काही शिदोरी समजते ना? तुम्ही लय हुशार बाबा, मुंबईत राहत, तुमच्यासारखं कोण हुशार? तर शिदोरी सोबत नेली काहींनी आणि काहींनी पूर्ण विश्वास ठेवला, काहींनी पूर्ण विश्वास ठेवला नाही. राजा घेऊन गेला फुलाच्या बागेवरती. गुलाबाचे फुलं, मोगऱ्याचे फुलं, आता हे भलत्याच फुलावरून आले होते आणि त्यांनी विश्वास ठेवला नव्हता काहींनी. तर ती शिदोरी सोबतच होती ना. तर मग राजा म्हणे आता चरा इथे, उपभोग घ्या, यथेच्छ फुलांचा गर खा, तुम्हाला काय खायचं ते खात होते सगळेजण फुलांवर बसून. पण मग ती चर्चा करत होते. ज्यांनी शिदोरी सोबत आणली होती ते होते त्याच्यात आणि ज्यांनी बिलकुल विश्वास ठेवून आले होते तेही होते. तर ज्यांनी विश्वास ठेवून आले होते तर ते म्हणत होते वा वा राजाचे किती उपकार हो, तिकडं तर काय असे फुलं बिलं नव्हते, राजाचे किती उपकार आपल्यावरती, सुंदर सुंदर फुलांवरती बागेवरती आणून ठेवलं राजाने. तर यांची चर्चा ऐकत होते ज्यांनी शिदोरी सोबत आणली ते तोंडाकडेच पाहत होते यांच्या ह्याच्या. तुम्हाला फारच टेस्ट लागते एकदम फुलांची, फार चवदार आहे असं म्हणता तुम्ही, खरं आम्हाला कशी काय लागत नाही चव. मग ते राजा आला, राजानं पाहिलं त्यांच्याकडे, नेमकं यांचं प्रॉब्लेम काय आहे. तर यांचा प्रॉब्लेम होता शिदोरी सोबत घेऊन आले होते. आता समजा आपलं हे तोंड आहे, जेवण करत आहे, आता पदार्थ असतात खायला, बरोबर नाही? ताटामध्ये आपले पदार्थ असतात का नाही? तर एक पदार्थ खाल्यावर तो खाऊन अर्धाच चावून झाला आणि दुसरा पदार्थ टाकला समजा, तर चव बदलते की नाही? समजा गुलाबजामुन खात आहे आपण, टाकला तोंडात. गोड खाऊ नका, पण उदाहरणासाठी सांगतो, कारण साखर हे विष आहे. साखर हे विष आहे. मीठ हे नॉर्मलवालं हे विष आहे. मैदा हा विष आहे. जंक फूड खाऊ नका. नवीन आजार निघत आहे बघा, तुम्हाला सांगतो. तेल विष आहे, सगळं केमिकल युक्त आहे, हे जे मी सांगतो. भाजीपाल्यावर पण केमिकल आहे, केळी पण केमिकलमधून पिकवतात. काय खावावं आणि काय नाही खावावं असा प्रश्न आहे लोकांना पुढे आज. कारण माणसांना पैसा हवा आहे, नाही का?
आणि मग त्या राजाने पाहिलं त्यांच्याकडे तर त्यांनी शिदोरी सोबत ठेवली होती. राजा त्यांना म्हणाला, तुम्ही मूर्ख ते मूर्खच राहिले. ज्यांनी विश्वास ठेवला ते आज त्या चवीचा उपभोग घेत आहे, आनंदित आहे, पण तुम्ही शिदोरी सोबत आल्या कारणाने तुम्हाला त्याचं महत्त्वच कळेना. मग आजही जे शिदोरी सोबत घेऊन आलेत त्यांना महत्त्व आहे का? आहे का महत्त्व? नाही आहे महत्त्व. त्यांना लाख समजवा तुम्ही, ऐकायला तयार नसतात ते. आहेत का लोक? आणि त्यामुळे आपण कोणत्या भुंग्यासारखे आहोत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बुद्ध धम्म खूप महान आहे, त्यामुळे बुद्ध धम्माचं आपल्याला आचरण करता आलं पाहिजे. आणि बुद्ध धम्मात महत्त्व कशाला जर आहे तर शील सदाचाराला महत्त्व आहे. आणि शील सदाचाराचं पालन केवळ आपल्यासाठीच केलं जाते असं नव्हे. तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे जरी असाल तर शील सदाचार सगळ्यांच्यासाठी उपयुक्त असतो. ज्या घरामध्ये राहणाऱ्या स्त्रिया असतील, पुरुष असतील, वडीलधारी लोक जर शील पालन करत असतील तर त्याचा सुपरिणाम त्या घरातील मुलांवरती होतो. म्हणून मी आता मघाशी जे म्हणालो, आई वडीलच ध्यानावर नसतील तर मुलं ध्यानावर असतील काय? आणि आई वडील ध्यानावर असतील तर शक्यता असू शकते की मुलं ध्यानावर आहेत. आणि म्हणून कधी कधी हाताने आई वडील मुलांना बिघडवतात. मी नेहमी सांगतो, शाळेतील शिक्षण घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात, पण जीवनासाठीचं जे शिक्षण आहे ते आई वडिलांकडून प्राप्त होत असते. माहिती तुम्हाला, रामजी सुभेदाराच्या बद्दल म्हणजे बाबांच्या बद्दल आपले बाबासाहेब कृतज्ञता व्यक्त करायचे नेहमी करिता. काय म्हणायचे? माझ्या वडिलांनी मला शिक्षणाची गोडी तर लावलीच लावली, पण त्यासह माझा जो हा धार्मिक पिंड घडला याचं सर्वस्वी श्रेय जर कुणाला द्यायचं झालं तर ते माझ्या वडिलांना म्हणाले बाबासाहेब. म्हणून तुम्ही विचार करा, शिकलेले लोक तर दुसरेही असतील त्यावेळेस, पण धम्मदीक्षा घेणारे, बुद्धाला स्वीकारणारे या देशातले एकटेच बाबासाहेब ठरले. माहिती आहे तुम्हाला? आणि म्हणून आपल्यामध्ये चांगले गुण असावे लागतात. आणि त्यामुळे तुम्ही इथे आम्हाला बोलावलाय. सुंदर हे विहार आहे आणि आपणही फार चांगले आहात. एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात, दूरदूरवरून आलात, कुठून कुठून आलात माहिती नाही, परंतु खरंच तुम्हाला सांगतो जीवन अनमोल आहे. भगवंतानं सांगितलं मरण्याच्या अगोदर फक्त स्वतःला चांगलं बनवता आलं पाहिजे. आणि तसं पाहिलं तर जगही खूप चांगलं आहे, फक्त आपल्याला चांगलं बनवता आलं पाहिजे, नाही का? कारण आपला चष्मा जसा असेल दुनिया आपल्याला तशी दिसते. आपला चष्मा चांगला पाहिजे, नाही का? हिरवा चष्मा लावला तर हिरवीत दुनिया, काळा लावला तर काळी दुनिया, नाही का? म्हणून आपला स्वभाव कसा आहे हे खूप महत्त्वाचं आहे. या दुनियेमध्ये, जगामध्ये आल्यानंतर बघा, या जगाला आपण खूप काही देऊ शकतो. आपल्या परिवाराचं प्रेम देऊ शकतो, आपुलकी देऊ शकतो, जिव्हाळा देऊ शकतो, करुणा देऊ शकतो. काय नाही देऊ शकत? ही वाणी दिली ना प्रेमाने बोलण्यासाठी. मी नेहमी सांगतो, भगवंताकडे बघा, इथे होती साखर, गोडवा, आणि इथे भगवंताच्या होता बर्फ. काय होतं भगवंताकडे? अंगुलीमालाला जिंकलं ना हो, राजा प्रसेनजिताला जिंकलं ना हो, राजा बिंबिसाराला, अजातशत्रूला जिंकलं ना भगवंताने. काय शस्त्र घेऊन गेले का? राजाला जिंकणं सोपं आहे का? सोपं आहे राजाला जिंकणं? राजाला जिंकणं सोपं नाही. भगवंताच्या काळातील चारही वर्ण भगवंताला शरण आले. विशेष म्हणजे सर्वात जास्त शरण येणाऱ्यांपैकी ब्राह्मण होते. माहिती आहे तुम्हाला? सर्वात जास्त शरण येणाऱ्यांपैकी ब्राह्मण होते, क्षत्रिय पण होते, वैश्य पण होते आणि शूद्र पण होते. स्त्रिया पण होत्या, पुरुष पण होते, तरुण पण होते, तरुणी पण होते. ज्याला जीवनाचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे त्यांनी बुद्ध धर्माचं आचरण करावं. म्हणून आपल्या जीवनामध्ये सदैव दान पुण्य करत राहा, 1, शील पालन करत राहा, 2, आणि ध्यान करत राहा, 3. अत्यंत आवश्यक ह्या 3ही गोष्टी आहेत. बघा, आपल्या आपल्या विचारातून बाहेर पडा. जो कोणता अहंकार आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, क्रोध आहे, त्यातून बाहेर पडा. मनाला शांत बनवण्याचा प्रयत्न करा. मनुष्य खूप पॉवरफुल आहे.
जर हत्तीला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, घोड्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, तर आपल्या घरातल्या माणसांना सोडा, इतरांना हो, आपल्याला आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही तर मग काय चीज आहे, नाही का? म्हणून या वाणीवर संयम ठेवायला शिका. प्रॅक्टिसनं सर्व काही प्राप्त करता येते. जर माणसंच असलेले माणसं इस्रोचं यान घेऊन चंद्रावर जाऊ शकतात, तिथे जाऊन रिसर्च करू शकतात, आपण काय नाही करू शकत. एक राजकुमार असलेले सिद्धार्थ गौतम, जे कधीच अनवाणी पायानं राहिले नाही, ज्यांनी कधीच 3 महल सोडले नाही, ज्यांच्या सेवेसाठी तत्पर असलेले अनेक सैनिक होते, घोडे होते, हत्ती होते, माणसं होते, दागिने अलंकार होते, असे एक सिद्धार्थ गौतम 6 वर्ष उरुवेलेच्या जंगलामध्ये राहिले 2600 वर्षांपूर्वी. तुम्ही फोटो पाहत असाल, पोटाला हात लावला तर पाठीचा कणा लागेल आणि पाठीला हात लावला तर पोट लागेल. बाबासाहेबांनी लिहिलं नाही दी बुद्धा आणि धम्मग्रंथामध्ये. एक एवढा श्रीमंत घरचा तरुण मुलगा, राजकुमार असलेला, जर स्वतःच्या वाणीवर संयम प्राप्त करू शकतो, मनावर संयम प्राप्त करू शकतो, शरीरावर संयम प्राप्त करू शकतो, आपण काय आहोत? भगवान म्हणाले, शेवटचं सांगतो तुम्हाला, घोड्याला जिंकणं सोपं आहे, घोड्यावर विजय प्राप्त करणं सोपं आहे, हत्तीवर कंट्रोल मिळवणं, त्याच्यावर विजय प्राप्त करणं सोपं आहे, सापावर विजय प्राप्त करणं सोपं आहे. गारुडीकर साप असतो नाही, बकऱ्यावर विजय प्राप्त करणं सोपं आहे, विमानावर विजय प्राप्त करणं सोपं आहे, विमानाला कंट्रोल करणं सोपं आहे, यानाला कंट्रोल करणं सोपं आहे, नाही का? सगळ्या गोष्टी करणं सोपं आहे. अवघड आहे आपल्या मनाला कंट्रोल करणं. हे जग, ही दुनिया जी परेशान आहे का नाही, त्याला कारणीभूत फक्त मन आहे, मनुष्याचं. हे हात, पाय, डोळे, नाक, कान, तर हे मनाचं ऐकते. लक्षात. म्हणून तुम्हाला घरात सुख शांती हवी असेल, सार्वजनिक जीवनामध्ये सुख शांती हवी असेल, वैयक्तिक जीवनामध्ये सुख शांती हवी असेल, किंवा सार्वजनिक जीवनामध्ये सुख शांती हवी असेल, आनंदाने जीवन जगायचं असेल ना, तर ह्याच्यावर कंट्रोल मिळवता आला पाहिजे. कुठे, किती, काय आणि कसे बोलायचे याचं ज्ञान असलं पाहिजे. कुठे कसं वागायला पाहिजे एवढं ज्ञान असायला पाहिजे. ज्याला याचं ज्ञान आहे तोच खरा ज्ञानी आहे. बाकीच्या डिग्र्यां, शिक्षण काय जे असेल ते शून्य आहे याच्या पुढं, का नाही? बघा तुम्ही, शून्य आहे ना सगळं काही. काय आहे मला सांगा ना. तुम्ही जर ज्ञानी माणूस असेल आणि ज्ञानाचा अहंकार असेल त्याला, त्याचं ज्ञान शून्य आहे. धनवान माणूस असेल आणि त्याला धनाचा अहंकार असेल, तो कंगाल आहे. भगवान म्हणाले, धनवान तो आहे की आपल्याकडे एवढं जरी असेल पण त्यातून गरजवंतांना देत असेल ना, देण्याचं मन ठेवत असेल, तर तो धनवान आहे. आणि सगळं काही आहे असून देखील देण्याचा भावच नाही, तो सर्वात मोठा कंगाल आहे म्हणाले भगवान. माणूस काय नाही देऊ शकत, काय नाही देऊ शकत. आईकडे डोळे असतात कारुण्यवाले, त्या बाळाकडे पाहिलं तरी ते बाळ शांत होते का नाही? तुम्ही बाळाला घेताच फक्त दुसऱ्याकडून, बाळ शांत होते. करुणा आहे ना ती, प्रेम आहे, आपुलकी, अटॅचमेंट आहे ना ती, मनाशी मनाचा संबंध आहे ना. काय नाही देऊ शकत. बघा ना तुम्ही, ही एकच वाणी आहे. हजारो लोक घरात बुद्धाची वाणी ऐकू लागली बघा तुमच्या माहितीसाठी. कितीतरी महिला, कितीतरी पुरुष, कितीतरी तरुण, कितीतरी तरुणी धार्मिक बनत आहेत, बदल होत आहे लोकांमध्ये. आपल्या गोडी लागली लोकांना, गोडी लागली लोकांना. त्या दिवशी नवी मुंबईमध्ये पाहिलं, मुंबईतून लोक तिकडे आले, लोकल ट्रेन. कुठून कुठं आले ना लोक. ही गोडी लागली. बाबासाहेबांची धम्मक्रांती फळाला येत आहे. आनंद होतो आपल्याला. कितीतरी लोक आहेत, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही आपल्या कमेंट्स वगैरे वाचत असाल आपल्या यूट्यूबवर, तुम्ही अवाक व्हाल. लोक मेसेजेस करतात, कधी व्हॉट्सअपवर पाहणं तर होत नाही, पण कदाचित कधी बसलो मी चेक करण्यासाठी, पर्सनल मेसेज चेक करण्यासाठी, कुठं वेळ आहे.
वेळच नसतो. पण कधी कधी असे मेसेजेस येतात लोकांचे, म्हणते जी मी आत्महत्या करत होतो, वैतागलो होतो जीवनाला, तुमचे प्रवचन ऐकतो, बुद्धाची वाणी ऐकायला भेटते, आत्महत्याचा नाद सोडून दिला, स्वतःवर कंट्रोल करायचा, ध्यान करायचं, शिबिर करायचं, लोकांशी प्रेमानं वागायचं, लोक जरी कसे वागत असतील तरी आपण कंट्रोलमध्ये राहायचं. जीवनाचा अर्थ कळाला पाहिजे. माझ्या माया बहिणी हो, तुम्हाला मी सर्वांना सांगतो, म्हणून कोणत्याही आविर्भावात राहू नका, हुशारकीमध्ये राहू नका, अहंकारामध्ये राहू नका. माणसांना प्रेम द्यायला शिका, समजून घ्यायला शिका, आपणही चुकतो हे कबूल करायला शिका. जगाला चुकीचं समजू नका. काय भेटेल त्यामुळे? भेटेल काय? आपण चुकत नाही का? तुमच्यापैकी कोण असं म्हणू शकते मनातून की मी चुकत नाही? म्हणू शकता तुम्ही मनातून? तसं तर बापा चोर आहे म्हणते मी चांगला, ती गोष्ट वेगळी. पण म्हणू शकते का असं कोणी खात्रीने? नाही म्हणू शकत. त्यामुळे जीवन अनमोल आहे, ते जगायला शिका. मी जी बोधकथा सांगत असतो ना, दगडाची, फळवाला त्याची 10-12 संत्री देते, त्याच्या मोबदल्यात दगडाची एवढी किंमत आहे म्हणते, नाही का. भाजीपालावाला म्हणते 1 गोणीभर बटाटे या दगडाची किंमत आहे म्हणते. सोनार म्हणते 50,000 रुपये याच्या मोबदल्यात देऊ शकतो. आणि जोहरी म्हणते अनमोल आहे म्हणते, तुम्ही शब्द काढा त्याच्या 100 पट देतो. दगड तोच, विकणारा तोच, पण दगडाची किंमत वेगवेगळी आहे. बघा तुम्ही, कोणी शेण विकते त्याचे पैसे येतात, कोणी आपट्याचा पाला विकते त्याचे पैसे विकतात, आणि कोणी ओरिजिनल सोनं विकते त्याचे पैसे येतात. आहे का नाही? माणसंच आहे. नेहमी सांगतो मी, हे देह जो आहे आपल्या सोन्याचा आहे, पण कर्म जे आहे का नाही, भगवंतानं सांगितलं कर्मसिद्धांत, कर्म हिऱ्या समान असतात. जेव्हा सोन्याची अंगठी करता ना तुम्ही, आणि जर तुम्ही श्रीमंत असाल, त्याच्यात हिऱ्याचा खडा जर जडवला ना तुम्ही, तर लोकांना सांगताना अंगठी कशाची आहे म्हणून सांगता तुम्ही? हिऱ्याची. आणि असते कशाची? असते सोन्याची. पूर्ण तो सोनं आहे, एवढा खडा टाकला आहे हिऱ्याचा, आणि सांगताना मी हिऱ्याची अंगठी केली म्हणते. पहा म्हणते खडा कसा आहे, आणि अंगठी सोन्याची आहे. तर भगवान म्हणाले, हे देह जो आपल्याला प्राप्त झाला ना, हा सोनेरूपी आहे, पण या सोन्यावरती जेव्हा आपण कर्मरूपी हिरा जडवू ना, तेव्हा लोक म्हणतात या बसा ना, चला त्यांच्याकडे जाऊ ना, आपण त्यांचा सल्ला घेऊ ना, त्यांचं मार्गदर्शन घेऊ ना, अहो ते खूपच चांगले आहेत हो, म्हणतात नाही लोक. कोणालाही म्हणतात का? कोणालाही म्हणतात का लोक? कोणाही सोबत राहावंसं वाटते का आपल्याला? नाही राहावं वाटत. आणि म्हणून हे जीवन अनमोल आहे. चांगलं बनावे, चांगलं बोलावे, चांगलं वागावे, हेच तर भगवंतानं आपल्या शिकवलं. म्हणून बाबासाहेबांनी दुसरा तिसरा कोणता धर्म न स्वीकारता बुद्धाचाच धम्म स्वीकारला. त्याला हे कारण आहे की बुद्धाच्या धम्मामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय आहे, आणि त्यासह मनाला शुद्ध करण्याचा उपदेश आहे. आणि तो तुम्ही आज ऐकला. आमच्या भोजनेताईच्या निमित्ताने, त्यांच्या निमंत्रणावरून आम्ही इथे आलो. तुम्ही सर्वांनीच आम्हाला इथे बोलवून महान पुण्य संपादन केलं आहे. तेव्हा तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल, मैत्री, सद्भावना व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.
बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। जय भीम। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।